बॉन्ड्स. हे बघा, जेव्हा कधीही शब्द अरोमॅटिक हा येतो, काय येतो शब्द, तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे अरोमॅटिक आहे म्हणजे रिंग आहे. काय आहे, आणि त्या रिंग मध्ये जे कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. मग त्यामधला सगळ्यात बेसिक अरोमॅटिक कंपाऊंड जर कोण असेल तर आपण कोण म्हणतो, कोण आहे, बेन्झीन. त्या बेन्झीन मध्ये किती कार्बन असतात रिंग मध्ये, 6. समजून घ्यायचं आज, हे 1 2 3 4 5 आणि काय आहेत तर 6. किती कार्बन आहेत, आणि या 6 कार्बनला कसं बॉन्ड आहे, अल्टरनेट, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. सो इथं अल्टरनेट, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. मला सांगा आता दर कार्बनची व्हॅलेन्सी किती सॅटिस्फाय झाली, कसं, एक राहिली, सॅटिस्फाय किती झाली, 1 2 3. किती कार्बन, एका कार्बनची व्हॅलेन्सी किती सॅटिस्फाय झाली, 2. 2 नाही 3, कारण दर कार्बनला एक डबल बॉन्ड आहे आणि एक काय तर सिंगल बॉन्ड. दर कार्बनला एक डबल बॉन्ड आणि एक, दर कार्बनला एक डबल बॉन्ड आणि एक सिंगल बॉन्ड. असे टोटल किती कार्बन आहेत, 6. त्या 6 कार्बनला एक एक व्हॅलेन्सी राहील. एक एक व्हॅलेन्सी आपण कशाने सॅटिस्फाय करतो, हायड्रोजन. कशाने सॅटिस्फाय करतो, कशाने सॅटिस्फाय करतो, हायड्रोजन. म्हणजे ही आपली काय आहे तर बेन्झीन रिंग. कसली रिंग आहे ही, आता ह्याला हा ओपन स्ट्रक्चर म्हणतो आपण ह्याला, ज्यामध्ये आपण दर बॉन्ड दाखवतो कार्बन आणि हायड्रोजनचा. आता इथे बघा, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. मग इथं काय असणार आहे, C6H6. असा अरोमॅटिक कंपाऊंड ज्याचं बेसिक रिंग बेन्झीन आहे. बेसिक रिंग काय आहे, म्हणजे त्यामध्ये किती कार्बन असतात, 6. किती असतात निमिष कार्बन, आणि त्यामध्ये अल्टरनेट, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. समजते, त्याला आपण बेन्झीन म्हणतो. आणि त्याचे जर हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाले, काय रिप्लेस झाले, ह्याचे जर हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाले तर त्या सगळ्यांना बेन्झॉइड कंपाऊंड्स म्हणतो. कसले कंपाऊंड्स म्हणतो, कसले कंपाऊंड्स म्हणतो, बेन्झॉइड्स. त्यांनी म्हणलं व्हॉट आर नॉन बेन्झॉइड्स. नॉन बेन्झॉइड्स म्हणजे ज्यामध्ये कार्बन 6 पेक्षा जास्त आणि त्यामध्ये अल्टरनेट, डबल बॉन्ड आणि काय तर सिंगल बॉन्ड. आपण एक बेसिक एक्झाम्पल बघतो ट्रॉपॉनचा. हा डबल बॉन्ड ओ, इथं परत काय येणार आहे, हा सिंगल बॉन्ड, हा काय येणार आहे तर सिंगल बॉन्ड. हा सिंगल बॉन्ड आहे, परत हा डबल बॉन्ड आहे, परत हा सिंगल बॉन्ड आहे, परत इथं डबल बॉन्ड आहे, परत इथं सिंगल बॉन्ड आहे, परत इथं किती आहे तर डबल बॉन्ड. टोटल कार्बन किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7. किती कार्बन आहे, 7. तुम्ही म्हणणार मॅम इथं नाही आहे की, पण इथं आहे ना डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड. सी, एखादा कंपाऊंड अरोमॅटिक असण्यासाठी, एखादा कंपाऊंड अरोमॅटिक असण्यासाठी किती कार्बन लागतात सांगा. जे काही कार्बन आहेत ते सगळे कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड असायला पाहिजे. कसले कार्बन असायला पाहिजे, म्हणजे त्यांनी किती बॉन्ड फॉर्म करायला पाहिजे, 3. sp2 हायब्रिडाइज्ड म्हणजे त्यांनी किती बॉन्ड फॉर्म करायला पाहिजे, 3. 3 पेक्षा जास्त बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. सिग्मा, कसले बॉन्ड, सिग्मा बॉन्ड 3. ओके. सो सगळ्यात पहिली कंडिशन इकडे बघा, ह्या पुढे आपण 4 वेळा 5 वेळा 6 वेळा तेच सांगणार आहे. एकच कंडिशन आपण लक्षात ठेवायची, काय काय आपण पुढे हे शिकायचंय, पण आता आपण थोडी आयडिया घेऊया. एखादा कंपाऊंड अरोमॅटिक असण्यासाठी, एखादा कंपाऊंड अरोमॅटिक असण्यासाठी काय काय असायला पाहिजे, जो काही कार्बन आहे तो कसला हायब्रिडाइज्ड असायला पाहिजे, sp2. म्हणजे जर कार्बन sp2 आहे तर त्यामध्ये एक डबल बॉन्ड असणार आहे. कार्बन कार्बन काय असणार आहे, डबल बॉन्ड. इथं सिंगल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड. हा सिग्मा बॉन्ड आहे, हा सिग्मा बॉन्ड आहे, हा सिग्मा आहे, हा पण सिग्मा आहे, हा पण सिग्मा आहे.
हा कसला कार्बन आहे तर sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. कसला कार्बन आहे? कसला कार्बन आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. कसला कार्बन आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. समजते का मी काय सांगते? येस और नो? ठीक आहे. मग sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे म्हणजे त्याची जॉमेट्री काय असते तर ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. कसली जॉमेट्री आहे? कसली जॉमेट्री आहे? ट्रायगोनल प्लॅनर. कसली जॉमेट्री आहे? ट्रायगोनल प्लॅनर. कसली जॉमेट्री आहे? ट्रायगोनल काय आहे तर प्लॅनर. कसली जॉमेट्री आहे? ट्रायगोनल प्लॅनर. समजतं मी काय काय सांगितलं? आणि एक रूल आहे हक्कल्स रूल. कसला रूल? कसला रूल? हक्कल्स रूल. हक्कल्स रूल काय म्हणतो? हक्कल्स रूल्स म्हणतो जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? ते किती असायला पाहिजे तर 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे. किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे? किती? 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. आता इथं बघा, ही बेन्झीन रिंग आहे ना, ह्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. म्हणजे दर कार्बन कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. कसला हायब्रिडाइज्ड आहे? आणि कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे म्हणजे जॉमेट्री कशी असणार आहे तर ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. पाय इलेक्ट्रॉन्स कोण आहेत? हे वाले 1 2 3 4 5 6. किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. इथं n म्हणजे आपण रिंग कन्सिडर करायची. किती रिंग आहे इथं? 1. किती रिंग आहे? 1. सो इथं काय येणार आहे 4 × 1 + 2 पाय इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत ना. 1 रिंग आहे ना. 4 × 1 इज 4. 4 + 2 किती झाले? 6. 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत का बघा? 6 पाय इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6. किंवा तुमचा n जो आहे तो पॉझिटिव्ह इंटिजर असायला पाहिजे. सॉरी, पॉझिटिव्ह नॅचरल नंबर असायला पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 असा असायला पाहिजे. समजते मी काय सांगितलं? म्हणजे याला असंही सॉल्व्ह करतात. कसं असं सॉल्व्ह करतात की 4n + 2 पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजेत आणि आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 पाय इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? ठीक आहे, हे पाय पाय काढून टाका. 4n + 2 = काय आलं तर 6. सो 4n = 6 - 2. So 4n = 4. n = आहे का? एकच रिंग आहे का ह्याला? येस ऑर नो? समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. तर बघ, many organic compounds obtained from natural sources like resin, balsams, oil of wintergreen, etc. possessing a pleasant fragrance. Pleasant fragrance? चांगला सुगंध. सुगंध. होय की नाही? ठीक आहे. त्या सुगंधाला आपण काय म्हणतो? अरोमा. चांगला सुगंध. अरोमा मीन्स चांगला सुगंध. ओके. आर नेम्ड ॲज विच कंपाऊंड? अरोमॅटिक कंपाऊंड. हे स्टार्टिंगला, एकदम स्टार्टिंगला जेव्हा कधी एखादा कंपाऊंड ज्याला चांगला वास यायचा त्याला आपण कसले कंपाऊंड्स म्हणायचो? अरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि ते जे काही अरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये कॉमन आपल्याला काय दिसायला लागली? बेन्झीन रिंग. काय दिसायला लागली कॉमन? काय दिसायला लागली कॉमन? बेन्झीन रिंग. ठीक. सो aromatic hydrocarbons. कसले हायड्रोकार्बन्स? aromatic hydrocarbons also called as arenes. Also called as arenes contains only carbon and hydrogen bond. कसला बॉन्ड असतो त्यामध्ये? कार्बन आणि हायड्रोजन. बेन्झीन इज द सिम्पलेस्ट aromatic compound. बेन्झीन काय आहे?
सगळ्यात सिम्पलेस्ट अरोमॅटिक कंपाऊंड ज्यामध्ये किती कार्बन असतात 6, ज्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. इथं बघा benzene and all the compounds that have structure and chemical properties resembling to benzene are classified as aromatic compound. What they are classified as? Aromatic compound. इथं बघा हे कसं आहे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड इथं कार्बन आहे 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 इथं कार्बन आहे. परत काय असणार आहे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. आणि दर कार्बनची व्हॅलेन्सी कोणी सॅटिस्फाय केली आहे हायड्रोजन. दर कार्बनची व्हॅलेन्सी कोणी सॅटिस्फाय केली आहे हायड्रोजन. दर कार्बनची व्हॅलेन्सी कोणी सॅटिस्फाय केली आहे हायड्रोजन. आता इथं लक्ष द्या इथं CH3 ग्रुप आला ना आला का CH3 ग्रुप. तो कसा आला हा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला. काय रिप्लेस झाला जेव्हापर्यंत ह्या असलेले जे काय बेन्झिन बरोबर जे काय हायड्रोजन ऍटम आहेत ते रिप्लेस होत नाहीत तेव्हापर्यंत बाहेरचा ग्रुप येऊ शकत. म्हणजे इथं काय आहे हा कार्बन आहे परत हा कार्बन आहे हा कार्बन आहे हा कार्बन आहे हा कार्बन आहे हा कार्बन आहे. परत डबल बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे. त्यामध्ये हायड्रोजन आहे हायड्रोजन आहे हायड्रोजन आहे हायड्रोजन आहे हायड्रोजन आहे. इथला हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला. काय रिप्लेस केला आणि त्या हायड्रोजनच्या ऐवजी कसला ग्रुप आला तर मिथाइल ग्रुप. कसला ग्रुप आला ह्याचा फॉर्म्युला काय आहे सांगा C6 काय आहे तर H6. ह्याचा फॉर्म्युला काय असणार आहे H6 कसं येणार ते सांगा. येस C6H5 डॅश काय येणार आहे तर CH3. आलं का लक्षात येस ऑर नो. परत हा ब्रोमीन आहे सॉरी हा ब्रोमोबेन्झिन आहे हा मिथाइल बेन्झिन. ह्या मिथाइल बेन्झिनलाच आपण बघितलंय टोल्यून म्हणतो इथं ना. हा ह्याला कॉमन नेम टोल्यून असतं. काय असतं कॉमन नेम टोल्यून. आता इथं ब्रोमीन आहे हा कार्बन आहे परत सिंगल बॉन्ड कार्बन 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 परत डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. दर कार्बनची व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करणार आहे हायड्रोजन. मग इथं हायड्रोजन येणार इथं हायड्रोजन येणार इथं हायड्रोजन येणार इथं हायड्रोजन येणार इथं हायड्रोजन येणार. पण इथं हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय येणार आहे ब्रोमीन म्हणून त्याचं ब्रोमोबेन्झिन. ह्याचं फॉर्म्युला काय असणार आहे C6H5 डॅश काय असणार आहे तर Br. C6H5 डॅश समझ में आ रहा है या सोनू ठीक आहे. फिनॉल पण तसाच आहे इथं एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन OH आलाय म्हणजे याचा फॉर्म्युला काय असणार आहे C6H5 डॅश काय आहे तर OH. हा नॅफ्थलीन आहे. नॅफ्थलीन मध्ये 2 रिंग असतात. किती रिंग असतात 2 रिंग असतात. 2 रिंग मध्ये इथं बघा हा डबल बॉन्ड आहे तर हा सिंगल बॉन्ड येणार आहे. परत हा डबल बॉन्ड आहे तर हा सिंगल बॉन्ड येणार आहे. परत हा डबल बॉन्ड परत हा डबल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड येणार. इथे बघा हा सिंगल बॉन्ड आहे ना हे बॉन्ड चुकले ते कसं हा डबल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड परत इथं डबल बॉन्ड परत इथं सिंगल बॉन्ड रेझोनन्सला. एकच मिनिट ह्याला आपल्याला जरा समजण्यासाठी सोपं करून घेऊया. मी दोन्ही स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवते तुम्हाला ठीक आहे. इथं जर डबल बॉन्ड आहे तर हा सिंगल बॉन्ड असणार आणि हा काय असणार आहे डबल बॉन्ड. हा सिंगल बॉन्ड असणार आणि हा काय असणार आहे डबल बॉन्ड. आता हा डबल बॉन्ड आहे तर हा काय असणार आहे सिंगल बॉन्ड हा काय असणार आहे डबल बॉन्ड. परत हा काय असणार आहे सिंगल बॉन्ड हा काय असणार आहे डबल बॉन्ड. परत हा काय सिंगल बॉन्ड आणि हा काय असणार आहे डबल बॉन्ड. आलं का लक्षात. इथं त्यांनी घेताना कसे घेतले इथं बघा हा डबल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड परत हा डबल बॉन्ड आहे परत हा सिंगल बॉन्ड परत हा डबल बॉन्ड आहे परत हा सिंगल बॉन्ड परत हा डबल बॉन्ड आहे परत हा सिंगल बॉन्ड परत हा डबल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड आणि इथं काय तर डबल बॉन्ड असं दिलंय. हे समजण्यापेक्षा आपल्याला हे सोपं समजतं. हे जर इथं टाकलं तर आपल्याला लक्षात आहे की हा इथं पण रेझोनन्स आहे आणि इथं पण काय तर रेझोनन्स आहे. नॅफ्थलीन नॅफ्थलीन म्हणजे कोण सांगा
डांबर गोळा, नॅफ्थलीन बॉल्स, डांबर गोळा आपण टाकतो बघा रूम मध्ये वगैरे. पण अजून एक असतं बेन्झिन मध्येच, अजून एक कंपाऊंड असते अँथ्रासिन. काय असते? आणि अँथ्रासिन मध्ये ना इथं डबल बॉन्ड लिहा, इथं सिंगल बॉन्ड लिहा, इथं डबल बॉन्ड लिहा, इथं सिंगल बॉन्ड. परत इथं लिहिताना काय यायचं, हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड. परत इथं लिहिताना हा डबल बॉन्ड, हा डबल. असं का, तर हा रेझोनन्स आहे ना इथं होणार आहे आणि तोच रेझोनन्स इथं जाणार आहे. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, परत सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, परत डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, परत डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सॉरी डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. आलं लक्षात? पण हा अँथ्रासिन आहे ना, हा बेन्झिनचं स्ट्रक्चर तर दाखवतो. नाही, त्याला वास नाहीये, सुगंध नाहीये. काय नाहीये? सुगंध. आपण काय म्हणायचो, अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड ज्यांना सुगंध असायला पाहिजे. हे बाकीचे जे काही कंपाऊंड आहेत त्यांना जरा तरी सुगंध होता, पण अँथ्रासिन सुगंध नव्हता तरी पण त्याला अरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो. मग त्यासाठी आपण पुढचे रिझन्स बघतो की कसं असायला पाहिजे, दर कार्बन कसा हायब्रिडाइज असायला पाहिजे, sp2 असायला पाहिजे. जॉमेट्री दर कार्बनची कशी असायला पाहिजे, ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असायला पाहिजे. परत काय असायला पाहिजे, हक्कल्स रूल काय व्हायला पाहिजे, फॉलो व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, हक्कल्स रूल काय व्हायला पाहिजे, फॉलो. आपण पुढे हक्कल रूल्सचे एक्झाम्पल्स पण बघणार आहे ज्यामध्ये हक्कल रूल्स फॉलो होत. काय फॉलो होतो, हक्कल रूल्स. ठीक. आता बेन्झिन, अँथ्रासिन, अँथ्रासिन, अँथ्रासिन. आता इथं बघा, बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H6. बेन्झिन हा सगळ्यांचा पॅरेंट कंपाऊंड आहे. बेन्झिनला 6 कार्बन आहे आणि 6 कार्बनला हायड्रोजन ॲटम आहे. मग तो दर हायड्रोजन ॲटम काय होऊ शकतो, रिप्लेस होऊ शकतो आणि एखादा फंक्शनल ग्रुप तिथं काय होऊ शकतो, तर जॉईन होऊ शकतो. सो इथं बघा, benzene, the molecular formula of benzene is C6H6. Benzene is the parent compound of most of the aromatic compounds. Coal tar, कोण, डांबर, कोळसा. Coal tar and petroleum are the two large-scale production sources of benzene aromatic compounds. कोणत्या aromatic compounds, टोल्यून, फिनॉल आणि नॅफ्थलीन. आणि कोण आहे तर, आणि कोण आहे, नॅफ्थलीन. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथं बघा, हा aromatic compounds contain a planar cyclic ring. प्लॅनार सायक्लिक रिंग म्हणजे दर कार्बन कसला हायब्रिडाइज असायला पाहिजे, sp2. कारण जर कार्बन sp2 हायब्रिडाइज असेल तरच त्याला ट्रायगोनल प्लॅनार जॉमेट्री येते, तरच त्याला काय येते निमिष. Yes. Not all the compounds those resembles benzene have a pleasant odor, that is smell. Anthracene. कसा आहे अँथ्रासिन, अँथ्रासिन इज अ ओडरलेस. कसा आहे, आता खूप सारे कंपाऊंड्स आहेत त्यांना सुगंध आहे. इस्टर्स, फ्रुटी स्मेल असते इस्टर्सना. इस्टर्सला कसली स्मेल असते, फ्रुटी स्मेल असते. पण ते काय अरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत का, नाही. पण आपण असं म्हणू शकत नाही की अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे अरोमा, तो कंडिशन अप्लाय हो. सो मेनी कंपाऊंड्स हॅव्हिंग प्लीझंट ऑर्डर डू नॉट रिसेंबल बेन्झीन. लाईक मिथाइल ऍसिटेट. मिथाइल ऍसिटेट का, तर हा मिथिल ग्रुप आहे आणि हा ऍसिटिक ऍसिडचा ग्रुप आहे. सो हा काय असणार आहे तर मिथाइल ऍसिटेट. परत हा इथिल ग्रुप आहे आणि हा ऍसिटिक ग्रुप आहे म्हणून ह्याचं नाव काय आहे तर इथाइल ऍसिटेट. हे दोन्ही ईस्टर्स आहेत आणि ईस्टर्सला कसली स्मेल असते, फ्रुटी स्मेल. मग अरोमाइड म्हणून काय ते बेन्झीन रिंग नाहीयेत, अरोमाइड म्हणून काय ते अरोमॅटिक कंपाऊंड नाहीयेत. नेक्स्ट, ट्रायक्लोरोमिथेन किंवा क्लोरोफॉर्म. हा एक सिंपल स्ट्रक्चर आहे. क्लोरीन, कार्बनला 3 क्लोरीन जॉईन झाले, हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाले. मिथेन होता, मिथेनला किती कार्बन असतात, 1 कार्बन आणि किती हायड्रोजन असतात, 4. ते 4 हायड्रोजनचे 3 हायड्रोजन रिप्लेस होऊन क्लोरोफॉर्म झाला. समज में आ रहा है, ठीक आहे. आता बेन्झीन असता कसो, आपण जो बेन्झीन बघितला तो बेन्झीन कसा असतो, तर बेन्झीन
कलरलेस लिक्विड असतं. बेन्झीन कसा असतो? कलरलेस लिक्विड. बेन्झीन कसा असतो? कलरलेस लिक्विड. इट इज अ कलरलेस लिक्विड हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक ओडर. इट्स बॉइलिंग पॉइंट इज 353 केल्विन. बॉइलिंग पॉइंट काय आहे त्याचा? लक्षात ठेवायचं. बॉइलिंग पॉइंट काय आहे त्याचा? 353 केल्विन. 353 केल्विन म्हणजे किती असते सांगा? 80 डिग्री सेल्सिअस ऑलमोस्ट. 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री. सो हे 80 डिग्री सेल्सिअस असतं. हा, त्याला सिंथसाइज कोणी केलेलं होतं? सो इट वॉज सिंथसाइज बाय बर्थलेट. ओके, फ्रॉम ऍसिटिलीन. ऍसिटिलीन आपण लास्ट लेक्चरला बघितलं का? ऍसिटिलीन, इथाइन. इथाइनचं ट्रायमरायझेशन केलं जातं. रेड हॉट आयर्न ट्यूब मधून तीन ऍसिटिलिन्स काय केले जातात? पास. आणि त्याचं बॉन्ड फक्त काय होतो? शिफ्ट. 3 बॉन्ड मधला एक बॉन्ड काय होतो? शिफ्ट. आणि बेन्झीन क्रिएट झालं. सो बेन्झीनचं ओरिजिनल नेम फिनी आहे. फिनी. बेन्झीनचं ओरिजिनल नेम काय आहे? फिनी. सो जेव्हा कधी बेन्झीनचा एक हायड्रोजन ऍटम काय होतो? रिप्लेस. तर एक हायड्रोजन रिप्लेस होऊन आपल्याला काय मिळतंय? C6H5-. C6H5-. सो जेव्हा कधी C6H5- आहे त्याला आपण कसला ग्रुप म्हणतो? फिनाइल ग्रुप. कसला ग्रुप म्हणतो आपण त्याला? सो इथं बघा, अरोमॅटिक कंपाऊंड आणि अलिफॅटिक कंपाऊंड. अलिफॅटिक कंपाऊंड कोण सांगा? अल्केन, अल्किन, अल्काइन्स. आणि ज्यामध्ये रिंग नाहीये. काय नाहीये? अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे कोण? ज्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, अल्टरनेट कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आहे. आणि दर कार्बनला काय जॉईन आहे? तर हायड्रोजन ऍटम. दर कार्बनला काय जॉईन आहे? दर कार्बनला काय जॉईन आहे? हायड्रोजन ऍटम. सो इथं काय असणार आहे? द अरोमॅटिक कंपाऊंड्स containing higher percentage of carbon. अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये का? C6H6. अनसॅच्युरेशन मुळे हायड्रोजन ऍटम काय होतात? तर कमी होतं. हे बेन्झीनचं आहे. कोणतंही घ्या तुम्ही. हायड्रोजन ऍटम कमी झालेले असतात कारण अनसॅच्युरेटेड बॉन्ड असतो त्यामध्ये. डबल बॉन्ड असतो. ठीक आहे. अलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये इट कंटेन्स लोअर पर्सेंटेज ऑफ कार्बन. कार्बनचं पर्सेंटेज काय असतं? कमी. Aliphatic compound contains lower percentage of what? Carbon. आता aromatic compounds they burns with a सूदी flame. कसल्या फ्लेम न बर्न होतात? सुदी. सुदी फ्लेम म्हणजे माहिती आहे का? सुटी फ्लेम. कशी असते सुदी? हा, कम्प्लीट कंबशन होते आणि थिक फ्लेम असते ती. कशी असते? थिक. सुदी फ्लेम असते त्याची. दे बर्न्स विथ अ नॉन सुती फ्लेम. डिसकंटिन्युअस असते. इनकम्प्लीट कंबशनचे चान्सेस असतात त्यामध्ये. आता हे सगळे सायकलिक असतात. हे सगळे कसे असतात? अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये काय असतात? दे आर सायक्लिक कंपाऊंड्स हॅव्हिंग अल्टरनेट. काय असतं अल्टरनेट? येस, अल्टरनेट सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल. हे काय असतात? दे आर ओपन चेन कंपाऊंड्स. स्ट्रेट चेन असतात. त्या स्ट्रेटला 100 ब्रांचेस असतील तर चालतात. त्या स्ट्रेट चेनला 100 ब्रांचेस असतील तर चालतील, काय इश्यू नाही. नेक्स्ट, दे आर नॉट अटॅक्ड बाय नॉर्मल ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. म्हणजे नॉर्मल ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट त्यावरती अटॅक करू शकत नाही. दे आर इझिली अटॅक्ड बाय ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. आता ह्यामध्ये अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे ना? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. मी तुम्हाला काय म्हटलं? जर अनसॅच्युरेटेड बॉन्ड असेल तर कसली रिएक्शन होते? ऍडिशन. काय होते? काय होते? त्यामुळे अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. तर इथं त्यांनी काय सांगितलंय बघा? त्यांचं इझिली ऍडिशन होत नाही कारण रिंग आहे ना. काय आहे? कम्प्लीट रिंग आहे. आणि तो बॉन्ड एकाच जागी स्थिर आहे का? नाही, तो कम्प्लिटली शिफ्ट होत असतो दरवेळी. त्यामुळे त्याला नॉर्मल कंडिशनला ऍडिशन रिएक्शन कॅरी आउट करू शकत नाही. असं नाही की ऍडिशन रिएक्शन कॅरीच करत नाही, आपण बेन्झीनशी करतो ऍडिशन रिएक्शन कॅरी आउट, पण अंडर सुटेबल कंडिशन. अंडर सुटेबल कंडिशन्स. They do not undergo addition reaction easily. So they do not decolorize dilute alkaline KMnO4. म्हणजे अल्कलाइन KMnO4 पर्पल होता, पर्पल टू कलरलेस होतो. आठवते का? का? तर रिएक्शन झाली आणि त्यातला डबल बॉन्ड काय झाला? ब्रेक. मग ब्रोमिनेशन आपण केलं,
हॅलोजिनेशन मध्ये कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये परत ब्रोमीनचा रेड ब्राऊन कलर असते, मग ते कलरलेस होतं कारण त्याचा पाय बॉन्ड काय झाला ब्रेक आणि तिथं ब्रोमीन ऍड झाला. अशी रिॲक्शन ह्यामध्ये होत रिंग आहे, रेझोनन्स आहे आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर स्टेबल असतात नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर पेक्षा, आणि जे स्ट्रक्चर स्टेबल आहेत ते इझिली रिॲक्ट होत. सो दे डू नॉट डिकलराइज डायल्यूट अल्कलाइन aqueous KMnO4 and dilute alkaline aqueous KMnO4 and bromine in CCl4 though double bond appears in their structure. जरी डबल बॉन्ड जरी असला तरी ह्यामध्ये सबस्टिट्यूशन होते. काय होते, तुमचा हायड्रोजन ऍटम आहे, CH बॉन्ड आहे ना सगळीकडे, CH सो C मायनस आणि H प्लस असतो, तो H प्लस इझिली काय होऊ शकतो तर रिप्लेस होऊ. सो इथं काय होतंय अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये दे प्रिफर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे तिन्ही पॉइंट्स मी हे दोन्ही पॉइंट्स एकाचेच एक्सप्लेन केले की ह्यामध्ये ऍडिशन इझिली होत नाही पण सबस्टिट्यूशन इझिली होत आहे. मग ऍडिशन इझिली होत नाही म्हणून अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे की नाही हे इझिली आपण सांगू शकत नाही. अंडर ड्रास्टिक कंडिशन अंडर सर्टन हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर तुम्ही ऍडिशन रिॲक्शन कॅरी आउट करताय, असं नाही की कॅरी आउट करत नाही, करतो. ऍडिशन रिॲक्शन कॅरी आउट करतो. ओके ठीक आहे. नाव नेक्स्ट बघा, द अनसॅच्युरेटेड अलिफॅटिक कंपाऊंड्स अंडरगो ऍडिशन रिॲक्शन. कोण, अल्किन आणि अल्काइन, दोघांमध्येही हॅलोजिनेशन झालं. आणि ब्राऊन कलर जे होतं ब्रोमीनचं, ब्रोमिनेशन जेव्हा आपण केलं, ब्रोमीनला ऍड केलं आपण अल्किन मध्ये किंवा अल्काइन मध्ये, तर त्याचं पाय बॉन्ड जे काय होतं ते ब्रेक झालं आणि सोल्युशन कलरलेस झाला. मग त्यावरनं आपण सांगतो की तो अनसॅच्युरेटेड बॉन्ड प्रेझेंट होता. जर ब्राऊन कलर कलरलेस झाला म्हणजे अनसॅच्युरेटेड बॉन्ड प्रेझेंट होता. सो दे डिकलराइजेस डायल्यूट अल्कलाइन KMnO4 as well as Br2 in CCl4. सॅच्युरेटेड अलिफॅटिक कंपाऊंड्स जे असतात, सॅच्युरेटेड म्हणजे ज्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, काय आहे हे जे आहे अनसॅच्युरेटेड अलिफॅटिक कंपाऊंड ऍडिशन रिॲक्शन इझिली देतात, त्यामुळे अल्कलाइन KMnO4 चा पर्पल कलर इझिली डिकलराइज होतो आणि ब्रोमीनचा रेड ब्राऊन कलर पण इझिली काय होतो तर डिकलराइज होतो. पुढं सॅच्युरेटेड अलिफॅटिक कंपाऊंड्स गिव्स विच रिॲक्शन, सबस्टिट्यूशन. आपण बघितलं पण अल्केन्स मध्ये हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मध्ये अल्केनचा हायड्रोजन ऍटम कशाने रिप्लेस झाला, क्लोरीन. कशाने रिप्लेस झाला समजतंय, येस ऑर नो? ठीक आहे. नेक्स्ट आता बेन्झीनचं स्ट्रक्चर बघूया. इथं तुम्ही म्हणा सांगितलं की तुम्ही मला बेन्झीनचं स्ट्रक्चर, परत कसं बेन्झीनचं स्ट्रक्चर सांगायला. तर बेन्झीनचं स्ट्रक्चर म्हणजे बेन्झीन मध्ये कार्बन सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे, त्यानंतर त्यामध्ये रेझोनन्स आहे. काय आहे, रेझोनन्स. दर कार्बन कसला हायब्रिडाइज्ड आहे, sp2. मुळे जॉमेट्री काय आहे, ट्रायगोनल प्लॅनार. मग आणि काय आहे तो 4n+2 पाय इलेक्ट्रॉन म्हणजे कसला रूल फॉलो करतो, हक्कल्स रूल फॉलो करतो. काय फॉलो करतो, हक्कल्स रूल. ठीक आहे, इथं बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झीन काय आहे, C6H6 म्हणजे हायड्रोजन ऍटम कमी आहेत आणि कार्बन ऍटम्सचं पर्सेंटेज जास्त आहे म्हणजे अनसॅच्युरेशन जास्त आहे. म्हणजे कार्बनचं पर्सेंटेज जास्त आहे म्हणजे अनसॅच्युरेशन काय आहे, जास्त. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झीन C6H6 इंडिकेट्स हायर डिग्री ऑफ व्हॉट, अनसॅच्युरेशन. ठीक आहे, हायर डिग्री. ठीक आहे. ओपन चेन स्ट्रक्चर नॉट पॉसिबल. का ओपन चेन स्ट्रक्चर पॉसिबल नाही आहे, म्हणजे जी बेन्झीनची रिंग आहे, बेन्झीन जे आहे ती रिंगच आहे, ती ओपन चेन असू शकत का? ओपन चेन और सायक्लिक स्ट्रक्चर ज्यामध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आहे असं आपण लिहू शकतो, C6H6च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. पण दे डू नॉट, बेन्झीन डज नॉट बिहेव लाईक अल्किन. अल्किन सारखी प्रॉपर्टी दाखवत नाही. कोणती सांगा, डिकलरायझेशन. कसलं, ऍडिशन रिॲक्शन झाली अल्किनची किंवा अल्काइनची ब्रोमीन बरोबर, कशा बरोबर, ब्रोमीन रेड ब्राऊन असतो, मग तुम्ही अल्किनला रेड ब्राऊन ब्रोमीन बरोबर ट्रीट केला किंवा अल्काइनला पण रेड ब्राऊन ब्रोमीन बरोबर ट्रीट केला तर रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर सोल्युशन कलरलेस होतो, म्हणजे त्यातले अनसॅच्युरेटेड बॉन्ड काय होतात, सॅच्युरेट. बेन्झीन C6H6 जरी मी स्ट्रेट चेन मध्ये लिहिला, काय लिहिला, पॉसिबल आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 ट्रिपल बॉन्डचा किंवा डबल बॉन्ड मध्ये पण
पण बेन्झीन ऍक्च्युली डिकलरायझेशन प्रॉपर्टी दाखवत नाही. म्हणजे तो स्ट्रेट चेन मध्ये जरी आपण C6H6 च्या फॉर्म मध्ये बेन्झीनला लिहू शकतो स्ट्रेट चेन मध्ये. तुम्ही म्हणणार कसं? इथं बघा, पण तो प्रॉपर्टीज तशी दाखवत नाही. किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत ना. ठीक आहे, इथं डबल बॉन्ड घेऊया, इथं सिंगल बॉन्ड घेऊया, परत इथं डबल बॉन्ड घेऊया, इथं सिंगल बॉन्ड घेऊया, परत इथं काय घेऊया? डबल बॉन्ड. इथं किती हायड्रोजन असणार आहेत? 2. इथं किती हायड्रोजन असणार आहेत? 2. इथं किती हायड्रोजन असणार आहे? 1. 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 किती झाले? 8 झाले ना. आहे का? C6H6 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो? नाही, C6H6 नाहीये. नाही, अजून पण आहे पॉसिबिलिटी, दाखवते. हा कार्बन आहे, डबल बॉन्ड काय आहे? कार्बन. ठीक आहे, परत हा डबल बॉन्ड आहे, कार्बन. परत हा कार्बन आहे, परत हा सिंगल बॉन्ड आहे, हा कार्बन, डबल बॉन्ड आहे, कार्बन, डबल बॉन्ड आहे, कार्बन. डबल बॉन्ड कॉन्सिक्युटिव्ह आहे. कसा आहे? कॉन्सिक्युटिव्ह. इथं बघा, हा इथं किती हायड्रोजन लिहिले? 2. इथं किती हायड्रोजन लिहिलंय? 2. आणि इथं किती हायड्रोजन लिहिला? 1. इथं किती हायड्रोजन लिहिला? 1. आता लिहू शकतो का C6H6 मध्ये? आहे का बघा, किती कार्बन आहेत? 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन आहेत. असा जरी मी स्ट्रक्चर स्ट्रेट चेन मध्ये लिहिला, अल्किनचा लिहिला किंवा अल्काइनचा अजून जरा वेगळा येईल. अल्काइनचा अजून जरा वेगळा आहे. पण ते काय कशासारखी प्रॉपर्टीज दाखवत नाही? बेन्झीनची रिंग अल्काइन्स किंवा अल्किन सारखी प्रॉपर्टी दाखवत. सोप्या भाषेत ऍडिशन रिएक्शन होतच, म्हणजे ते ओपन चेन तर जरी आपण त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 जरी असेल, त्याला स्ट्रेट चेन मध्ये जरी लिहित असो, तर स्ट्रेट चेनच्या प्रॉपर्टीज आणि बेन्झीनच्या प्रॉपर्टीज हे टोटली काय असतात तर डिफरंट. आता आपण बघितलं ना अरोमॅटिक आणि अलिफॅटिकच्या प्रॉपर्टीज. येस और नो? हा, हे स्ट्रेट चेन डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड जर असतील स्ट्रेट चेन मध्ये तर ते इझिली ऍडिशन रिएक्शन जाऊ शकतात, पण बेन्झीन इझिली ऍडिशन रिएक्शन जाऊ शकत. ठीक आहे, सो दिस इंडिकेट्स दॅट की जर तो अल्किन आणि अल्काइन सारखे रिएक्शन दाखवतच नाहीये, तर दिस इंडिकेट्स दॅट बेन्झीन कॅन नॉट हॅव ओपन चेन स्ट्रक्चर. इथं बघा, मी जे सांगितलं तेच आहे. परत काय आहे? जर तुम्ही डायल्यूट अल्कलाइन KMnO4 घेतला, पर्पल कलरचा होतो सोल्युशन. कसल्या कलरचं होतं सोल्युशन? मग अल्किन बरोबर जर ट्रीट केलं तर ते पर्पल कलरचं डिकलरायझेशन होतं. काय होतं पर्पल कलरचा? कारण डबल बॉन्ड काय होतो? ब्रेक. ग्लायकॉल्स फॉर्म झालेला, आठवतंय का? ग्लायकॉल्स, इथिलीन ग्लायकॉल फॉर्म झालेला. बेन्झीन मध्ये पर्पल कलर आहे तसा राहतो, म्हणजे अल्कलाइन KMnO4 बेन्झीन बरोबर रिॲक्ट करत. आता जर तुम्ही ब्रोमिन बरोबर ट्रीट केलं, त्याला हॅलोजिनेशन म्हणतो ऍक्च्युअली आपण. ब्रोमिनेशन जर केला, कोणाचं केला? अल्किनचं केला किंवा अल्काइनचं केला, त्याचं जे ब्रोमिनचं कलर असते रेड ब्राऊन, ते काय होते? डिकलरायझेशन ऑफ रेड ब्राऊन कलर ऑफ ब्रोमिन. डिकलरायझेशन ऑफ रेड ब्राऊन कलर ऑफ ब्रोमिन. इथं काय आहे? नो डिकलरायझेशन, कलर जातच. विथ H2O इथं वॉटर मॉलिक्यूल काय होतं? ऍड होतो. दोन्ही केस मध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड होतो. अल्किन मध्ये मॉर्कॉनिकॉफ्स रूल फॉलो करतो, अल्काइन्स मध्ये विनिल अल्कोहोल बनवतो, टॉटॉमेरिझम, शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड आपण काल बघितलं. वॉटर ऍड होतो दोघांमध्ये. अल्किन मध्येही H2O ऍड होतो आणि अल्काइन मध्येही, पण ह्यामध्ये होतच नाही रिॲक्शन. त्यामुळे तुमचा बेन्झीन जो आहे तो ओपन चेन नाहीये, ओपन चेन नाहीये, कारण तो ओपन चेन अल्किन आणि अल्काइन सारखे प्रॉपर्टीज दाखवत. एव्हिडन्स ऑफ सायक्लिक स्ट्रक्चर. आता कसं आहे बघा, बेन्झीन yields only one and no isomeric monosubstituted bromobenzene.
when treated with the equimolar of bromine in FeBr3. इथं बघा, हा कार्बन आहे, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन. आहेत का? किती कार्बन आहेत? 6. हे घे, इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय आहे? हायड्रोजन. इथं काय आहे? हायड्रोजन. इथं काय आहे? हायड्रोजन. आता मी काय सांगते बघा, बेन्झिन मधला जो दर कार्बन आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. दर कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि काय आहे तर सिंगल बॉन्ड. डबल बॉन्ड आणि काय आहे? सिंगल बॉन्ड. डबल बॉन्ड आणि काय आहे? सिंगल बॉन्ड. मी तुम्हाला काय म्हटलं की हा CH बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो कारण त्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. CH बॉन्ड कसे असतात? सिंगल बॉन्ड असतात. काय असतात? या रिंग मध्ये रेझोनन्स आहे. परत एकदा बघा मी काय सांगते, प्लीज हा सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. हा कार्बन आहे, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन. त्याला रेझोनन्स आहे, आपल्याला माहित आहे, फ्युचर मध्ये आपण बघणार आहे रेझोनन्स. पण ह्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. यश लवकर करा. ह्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, ह्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे. दर कार्बनला काय आहे? दर कार्बनला काय आहे? एक हायड्रोजन ऍटम अटॅच्ड आहे. दर कार्बनला एक हायड्रोजन ऍटम अटॅच्ड. आणि नॉर्मली हा कार्बन निगेटिव्ह असणार आणि हायड्रोजन काय असणार आहे? पॉझिटिव्ह. दर कार्बन निगेटिव्ह आणि हायड्रोजन पॉझिटिव्ह ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असं पण म्हणू शकतो. कारण इथं कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. कसला हायब्रिडाइज्ड आहे? जसं हायब्रिडायझेशन चेंज होतंय, sp3, sp2 आणि sp, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण चेंज होते. सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनची असते, त्यापेक्षा जास्त sp2 कार्बन पेक्षा, त्यापेक्षा जास्त sp. जर तुमचं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असला असता ना, इथं सगळीकडे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, तर तो कार्बन sp3 हायब्रिडाइज असला असता. समजून घ्या मी काय सांगते मैत्र. तो कार्बन कसला हायब्रिडाइज असला असता? sp3. आणि जर तो कार्बन sp3 आहे तर त्या केसमध्ये कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियरली काय असते? सेम. पण इथं जो कार्बन आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. आणि sp2 कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन पेक्षा काय असते? जास्त. त्यामुळे कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर वेगळी आहे. काय आहे? डिफरन्स आहे. ठीक आहे. मग हा H+ आहे ना, ब्रोमीन कुठला पण. आता बघा काय केलं ऍक्च्युअली, बेन्झिनला जेव्हा ब्रोमीन बरोबर रिॲक्ट केलं, कशाबरोबर रिॲक्ट केलं? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? FeBr3. हा FeBr3 लेविस ऍसिड आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनची कमतरता असते. काय करते बघा हे FeBr3 जेव्हा तुमच्या रिएजंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते, कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते? रिएजंटच्या कशामध्ये येते? कॉन्टॅक्ट मध्ये येते. त्यावेळी हा काय करतो, हे जे शेड पेअर आहे ना दोघांमधला, एक ब्रोमीन तो घेतो पूर्ण शेड पेअर, त्यावरती चार्ज काय येते? मायनस. आणि तो ब्रोमीन ह्या बरोबर जॉईन होऊन टाकतो. म्हणजे इथं मिळताना आपल्याला काय मिळतंय? FeBr4 मायनस. मग जर ह्याचं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेलं तर ह्या ब्रोमीन वरती चार्ज काय येणार आहे? काय येणार आहे ब्रोमीन वरती चार्ज? प्लस. समजतंय का? येस ऑर नो? म्हणजे हा ब्रोमीन जरी Br सिंगल बॉन्ड Br आहे, तिचं होमोलायटिक फिजन होत, हेट्रोलायटिक फिजन होते. कशामुळे? लेविस ऍसिडमुळे. कशामुळे? मग त्यामुळे काय झालं, हा ब्रोमीन काय पॉझिटिव्हली चार्ज, मग प्लस प्लसला रिप्लेस करू शकतो ना. तिथे किती कार्बन आहेत? 6. 6 कार्बनला किती हायड्रोजन आहेत? 6. त्या कोणत्याही कार्बनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होत आहे. त्या कोणत्याही कार्बनचा म्हणजे तर रिॲक्शन काय मिळतंय? परत कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड. मग इथं काय आला? ब्रोमीन. इथं H, इथं H, इथं H, इथं H, इथं H. काय फॉर्म झाला? ब्रोमोबेन्झीन. आता जेव्हा मला मोनोब्रोमोबेन्झीन मिळाला,
काय मिळाला? मोनो म्हणजे एकच ब्रोमिन ऍटम रिप्लेस झाला. ह्याचं मिनिंग आहे की जेवढे काही कार्बन आहेत ते सगळे कार्बन काय आहेत? सिमेट्रिकल आहेत. काय आहेत? सिमेट्रिकल म्हणजे दर कार्बन सेम आहे. वेगळा म्हणजे दर कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. दर कार्बनला डबल बॉन्ड आणि काय आहे? समझ में आ रहा है? Yes or no? This is the property what we are going to understand now. काय? Benzene yield only one and no isomeric monosubstituted bromobenzene when treated with equimolar mixture of FeBr3. FeBr3 काय आहे म्हटलं मी तुम्हाला? लेविस ऍसिड. काय आहे? तो लेविस ऍसिड इलेक्ट्रॉनची कमतरता असल्यामुळे त्यामुळे ब्रोमिन मधला एक ब्रोमिनला घेऊन निघतो FeBr4 मायनस आणि Br प्लस आणि तो Br प्लस मग हायड्रोजन ऍटमला रिप्लेस करतो आणि बाहेर काय पडतं तर HBr बाहेर पडतो ब्रोमोबेन्झीन. काय समजतं? ब्रोमोबेन्झीनच मिळाला म्हणजे एकच हायड्रोजन ऍटम काय झाला? रिप्लेस झाला. त्याचं मिनिंग आहे दर कार्बन सिमेट्रिकल आहे. दर कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. दर कार्बनला एक डबल बॉन्ड आणि एक काय तर सिंगल बॉन्ड. So this indicates what it indicates? This indicates that all the six hydrogen atoms in benzene ring are what? Identical. Carbon पण identical आहे, हायड्रोजन पण identical आहे. आता हे कधी पॉसिबल आहे? सगळे हायड्रोजन ऍटम सिमेट्रिकल असणं कधी पॉसिबल आहे? सगळे कार्बन काय तर सेम sp2 हायब्रिडाइज्ड आहे, ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आहे, दर कार्बनला डबल बॉन्ड आणि काय तर सिंगल बॉन्ड आहे, रेझोनन्स आहे सगळं. This is possible only if benzene has a cyclic structure of 6 carbon bond to 1 hydrogen each and benzene ह्याचंच बेन्झीनचं जर मी कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन केलं, काय केलं? हाय टेम्परेचरला करतो आपण, हीट करतो त्याला. काय करतो आपण त्याला? हीट. आता बघा हा C6H6 आहे. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल. हा बॉन्ड ब्रेक झाला किती हायड्रोजन लागणार आहे? हा बॉन्ड ब्रेक झाला किती हायड्रोजन लागणार आहे? 2. हा बॉन्ड ब्रेक झाला किती हायड्रोजन लागणार आहे? 2. टोटल हायड्रोजन किती लागणार? 6 म्हणजे आपण लिहिताना किती लिहिणार आहे? 3H2. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? मी रॅनी निकेल वापरते कारण रॅनी निकेल इझी करतो रिएक्शन निकेल पेक्षा, कारण रॅनी निकेल इज अन अलॉय ऑफ निकेल. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये निकेल दिले माहित, पण रॅनी निकेल हा जास्त वापरला जातो कारण रिएक्टिव्हिटी अजून जास्त पटकन होते. कॅटलिस्ट काय करतं? स्पीड अप द रिएक्शन. कॅटलिस्ट काय करतं? कॅटलिस्टचं काम काय आहे? टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. हा असा फॉर्म होणार. डबल बॉन्ड ब्रेक झाला, डबल बॉन्ड ब्रेक झाला, डबल बॉन्ड ब्रेक झाला. CH2 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 CH2. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ह्याला आपण काय म्हणतो? सायक्लोहेक्सेन. काय म्हणतो आपण हे? मैत्री. काय म्हणतो आपण याला? कारण सगळे हायड्रोजन बॉन्ड्स काय म्हणजे बस अनसॅच्युरेटेड बॉन्ड काय झाले? ब्रेक. CH2 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 CH2. सायक्लिक रिंग आहे, अनसॅच्युरेटेड आहे, 6 कार्बन आहेत, सायक्लोहेक्सेन. बरं ही रिएक्शन अशी झालीच का? कारण कार्बन सिमेट्रिकल आहे, कारण दर कार्बन सेम आहे. वेगळा कार्बन म्हणजे एक कार्बन sp2 आहे, एक कार्बन sp3 आहे, एक कार्बन sp आहे, असं काय? एव्हरीवन इज आयडेंटिकल. एव्हरीवन इज yes. So this confirms that cyclic structure of benzene presence of how many bonds? किती? ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड किती आहेत? 3दा. डबल बॉन्ड कितींदा आहेत? जेव्हा कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन झालं त्यावेळी मला मोल्स ऑफ H2 किती लागले? का लागले असतील 3 मोल्स ऑफ H2? कारण दर बॉन्ड ब्रेक करायला 2 हायड्रोजन, दर बॉन्ड ब्रेक करायला 2 बॉन्ड, दर बॉन्ड ब्रेक करायला 2. 6 हायड्रोजन लागले ना. मग 6 हायड्रोजन लागले, एक बॉन्ड ब्रेक करायला 2 हायड्रोजन. मग आहेत किती? 6 हायड्रोजन लागले म्हणजे 6 डिवायडेड बाय 2. 6 डिवायडेड बाय 2 3 बॉन्ड आहे. किती बॉन्ड आहे? बेन्झीन मध्ये किती बॉन्ड आहे? अनसॅच्युरेटेड बॉन्ड किती आहे? 3. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल. समजते मी काय सांगते? ठीक. आता नेक्स्ट बघा केकुलचं म्हणणं काय होतं. केकुलनं म्हटलं या सगळ्यावरनं ऑगस्ट केकुल इन 1865 suggested
द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन हॅव्हिंग सायक्लिक प्लॅनर रिंग ऑफ 6 कार्बन ऍटम, त्यामध्ये अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि काय आहे तर डबल बॉन्ड, आणि दर कार्बनला हायड्रोजन ऍटम इज अटॅच्ड टू इच कार्बन ऍटम. व्हॉट इज अटॅच्ड टू इच कार्बन ऍटम? व्हॉट इज अटॅच्ड टू इच कार्बन ऍटम? व्हॉट इज अटॅच्ड टू इच कार्बन ऍटम? हायड्रोजन. समजते का मी काय सांगते? येस और नो? सो इट इज युजली रिटन लाईक दिस. ओके, आता ह्यात पण प्रॉब्लेम आहे. रेझोनन्स आहे हे समजायला पाहिजे ना. आपण ठीक आहे, पहिला आपण समजून घेऊया. सांगतो. शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड. द केकुल structure indicates the possibility of 2 isomeric dibromobenzene, 1,2 dibromobenzene in one of the isomer. ठीक आहे, एक मिनिट, हे बघा पहिला बेन्झीन समजते का बघा. हा बरं मला सांगा, ह्या केकुलचा स्ट्रक्चर समजला का? आपण जे आतापर्यंत सांगतोय 6 कार्बन आहे, रिंग मध्ये आहे, अल्टरनेट डबल बॉन्ड आणि काय तर सिंगल बॉन्ड आहे. बरं ठीक आहे. जर ह्याचं ब्रोमिनेशन केलं, जर ह्याचं आपण काय केलं ब्रोमिनेशन, जरा इथे लक्ष द्या, जरा इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्या, सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचं. हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन कन्सिडर करूया, हा थर्ड कार्बन कन्सिडर करूया, हा फोर्थ कार्बन कन्सिडर करूया, हा फिफ्थ कार्बन कन्सिडर करूया आणि हा सिक्स्थ कार्बन कन्सिडर करूया. पॉसिबिलिटी अशी पण असते की हे इथं डबल बॉन्ड आहे ना ह्या स्ट्रक्चर मध्ये, आहे का? येस और नो? जर मी याचा रेझोनन्स घेतला, काय घेतला, काय घेतला, रेझोनन्स काय घेतला, तर इथं डबल बॉन्ड येणार आहे का? शिफ्ट होणार आहे. हा बॉन्ड काय होणार आहे? शिफ्ट. इथं बघा, हा बॉन्ड इथं काय झालाय? शिफ्ट. हा बॉन्ड इथं काय झालाय? शिफ्ट. हा बॉन्ड इथं काय झालाय? शिफ्ट. मग हा मिळालाय स्ट्रक्चर. परत हा बॉन्ड इथं काय झालाय? शिफ्ट. हा बॉन्ड इथं काय झालाय? शिफ्ट. हा बॉन्ड इथं काय झालाय? शिफ्ट. एका केसमध्ये इथं डबल बॉन्ड आहे फर्स्ट सेकंड पोझिशनला, एका केसमध्ये ही फर्स्ट सेकंड म्हटलं ना मी ह्याला. हे बघा, एका केसमध्ये हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे आणि हा काय तर 6. मग एका केसमध्ये जरी फर्स्ट आणि सेकंड डबल बॉन्ड जरी आहे, हा, तरीही इथं एक ब्रोमिन जॉईन होतं, इथं एक ब्रोमिन जॉईन होतं. ठीक आहे, इथं डबल बॉन्ड होतं जिथं ब्रोमिन जॉईन झालं. ठीक. परत अजून एक स्ट्रक्चर आहे, हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे आणि हा काय तर 6. परत इथेही काय जॉईन होऊ शकतो? ब्रोमिन. आणि इथेही काय जॉईन होऊ शकतो तर ब्रोमिन. एका केसमध्ये जे 2 ब्रोमिन जॉईन झाले ते अक्रॉस डबल बॉन्ड आहेत, आणि एका केसमध्ये जे ब्रोमिन झाले ते सिंगल बॉन्ड. पण दोघांची प्रॉपर्टी सेम आहे, काय फरक पडत नाही, दोन्ही स्ट्रक्चर सेम आहेत म्हटले. अक्रॉस डबल बॉन्ड जॉईन होऊ दे किंवा अक्रॉस सिंगल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कुठे? अक्रॉस डबल बॉन्ड जॉईन होऊ दे किंवा अक्रॉस, काय फरक पडत? असं का? तर नंतर कॉन्सेप्ट आणली रेझोनन्सची. कसली कॉन्सेप्ट आली? ज्यामध्ये सांगतो की तो जो काय बॉन्ड आहे तिथंच थांबलेला, तो कंटिन्युअसली पुढे जात राहतो. इथं बघा जरा, हा हे आता दाखवलं ते, हा पाय बॉन्ड इथं, हा पाय बॉन्ड इथं, हा पाय बॉन्ड इथं, हे झालं. परत शिफ्टिंग, परत शिफ्टिंग, परत शिफ्टिंग, परत. पण हे रेझोनन्स हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे, इमॅजिन करतो आपण असं होतंय म्हणून. काय करतो आपण? असं होतंय म्हणून इमॅजिन करतो. ठीक आहे, बरं ठीक आहे. इथं बघा, इन वन ऑफ द, त्यांनी काय म्हटलं, 2 पॉसिबिलिटीज आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत? 2. काय 2 पॉसिबिलिटीज आहेत? की इन वन ऑफ द आयसोमर द ब्रोमिन, in one of the isomer the bromine atom would be attached to the doubly bonded carbon atom. The bromine atom be attached to doubly bonded carbon atom. ठीक है? Okay. Whereas on other hand they would be attached to singly bonded carbon atom. मग ते कुठल्याही ह्याला जॉईन होऊ देत. एका केसमध्ये डबल बॉन्डच्या अक्रॉस जॉईन झाले, एका केसच्या इथं सिंगल बॉन्डच्या इथं जॉईन झाले,
म्हणून काय प्रॉपर्टीज चेंज झाल्या. ठीक, आता बघा. However, the benzene was found to form only one ortho disubstituted benzene. जरी आपण म्हणतो इथं सिंगल बॉन्ड आहे इथं डबल बॉन्ड आहे, ऍक्च्युअली ते म्हणते की नाही हे दोन्ही एकच स्ट्रक्चर आहेत. हे दोन्ही काय वेगवेगळे, हे दोन्ही वेगवेगळे स्ट्रक्चर. हा स्ट्रक्चर आणि हा स्ट्रक्चर वेगळा का नाही आहे? कारण रेझोनन्स होते. काय का नाही आहे? कारण समज में आ रहा है क्या? येस और नो? येस और नो? हा. सो जरी आपल्याला इथं वन, इथं सिंगल बॉन्ड दिसतंय आणि इथं डबल बॉन्ड, मी नंबरिंग देताना ह्याला 1, ह्याला 1 आणि ह्याला काय देणार 2, ह्याला 1 आणि ह्याला काय देणार 2. आणि आपण बघितलंय डाय सबस्टिट्यूटला ही पोझिशन कोणती असते? ऑर्थो. त्याच्या बरोबर खालची पोझिशन कोणती असते? मेटा. त्याच्या अपोजिट पोझिशन कोणती असते? तर पॅरा. परत ही दोन पोझिशन्स कोणते असतात? ऑर्थो. याच्या बरोबर खालची पोझिशन कोणती असते? मेटा. ही पोझिशन कोणती असते? तर पॅरा. समजतंय का? येस और नो? येस और नो? नीलराज ना? सो दिस प्रॉब्लेम वॉज ओव्हरकम. हे जे प्रॉब्लेम आपल्याला म्हटलं की अरे बाबा दोन तर रिंग दिसत आहेत, एका याचं दिसतंय की डबल बॉन्ड अक्रॉस ब्रोमिन जॉईन झाले. ऑफकोर्स रेझोनन्सचा संबंध आहे. जर डबल बॉन्ड आहे त्याची बॉन्ड लेंथ वेगळी असायला पाहिजे. जर सिंगल बॉन्ड आहे तर त्याची बॉन्ड लेंथ काय असायला पाहिजे? वेगळी. पण दोघी केसमध्ये बॉन्ड लेंथ काय असते? सेम. का? तर दर धडका डबल बॉन्ड कॅरेक्टर पण नाही आहे, दर धडका सिंगल बॉन्ड कॅरेक्टर नाहीये. म्हणजे त्या सगळे जे काही बॉन्ड्स आहेत दर कार्बन कार्बन मध्ये पार्शल डबल बॉन्ड आणि पार्शल सिंगल बॉन्ड फरक आहे. रेझोनन्स फरक करतो बॉन्ड लेंथ मध्ये. आणि बॉन्ड लेंथ मध्ये फरक पडला तर स्टॅबिलिटी मध्ये फरक पडणार आहे, कारण बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. ठीक आहे. So however the benzene was found to form only one ortho substituted disubstituted benzene, ortho disubstituted benzene. This problem was overcome by Kekul by suggesting the concept of oscillating nature of double bond. बघा केकुलला माहितच नव्हतं रेझोनन्स म्हणजे काय. त्या ज्यावेळी त्यांना ते फाइंड केलं ना कॉन्सेप्ट ही सगळं त्याचं स्ट्रक्चर पिक्चर, त्यावेळी त्यांना काय म्हटलं की नाही काय होत असेल माहितीये, हे डबल बॉन्ड ऑसिलेट करूया आपण मग सगळं बरोबर होतंय. हा इथं जाणार, हा इथं जाणार, हा. ह्या ऑसिलेशनलाच काय म्हणतो आपण? रेझोनन्स. पुढे फ्युचर मध्ये जाऊन हे ऑसिलेशनलाच आपण काय म्हणतो? फ्युचर मध्ये जाऊन आपण त्याला काय म्हटला? रेझोनन्स. विथ परफेक्ट डेफिनेशन, विथ परफेक्ट कंडिशन. पण केकुलनं जेव्हा सांगितलं त्यांना फक्त ऑसिलेशन सांगितलं, त्यांना स्टॅबिलिटी वाढते बिडते असं काही सांगितलं नाही. रेझोनन्स झाल्यामुळे ऑसिलेशन झाल्यामुळे असं काय स्टॅबिलिटी वगैरे इन्क्रीज होते ह्या काही इन्फॉर्मेशन दिल्या नाही. So this problem was overcome by Kekul by suggesting the concept of oscillating nature of double bond in the benzene as given. Even with this modification, Kekul's structure of benzene failed to explain the stability and preference to substitution reaction rather than addition reaction. Oscillation. पण ऑसिलेशन झालं ठीक आहे, पण बेन्झीन रिंग ही स्टेबल का जास्त असते आणि त्याच्यामध्ये इझिली सबस्टिट्यूशन का होतं, ऍडिशन रिॲक्शन का होत नाही, हे एक्सप्लेन करता कोणाला आलं नाही? केकुलला. मग नंतर कोणी एक्सप्लेन केलं? रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या फेनॉमेनानं. कोणत्या स्ट्रक्चरच्या फेनॉमेनानं? इथं नाही लक्ष द्यायचं, तिथं लक्ष द्यायचं. Which was later explained by what? Which was later explained by resonance. Later explained by resonance. समजतं इथपर्यंत? Yes or no? ठीक आहे. पहिला हे एवढं जरा रिवाइज करा, मग नाही पुढचं घेते. स्टॅबिलिटी ऑफ बेन्झीन मोठा पॉइंट आहे टेक्स्टबुक 12:15.